लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। फुलंब्री तालुक्यात शिवसेनेचे शेतकरी पीक कर्जासाठी बँकांची शाळा आंदोलन करण्यात आले। बँकांनी शेतकऱ्यांना नाहक त्रास दिला तर शिवसेना अधिक तीव्र आंदोलन करणार असा इशाराही देण्यात आला आहे। तालुक्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने बँक ऑफ महाराष्ट्र जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक वडोद बाजारचे व्यवस्थापक, फुलंब्री येथील भारतीय स्टेट बँकेचे व्यवस्थापक यांना शेतकऱ्यांचे विनाविलंब आणि विनाविशर्त पीक विमा मंजूर करण्यात यावे मागणीसाठी जाब विचारून आंदोलन करण्यात आले। सद्यस्थितीत शेतमालाला हमीभाव मिळत नाही। नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांची अवस्था दयनीय झाली असून राज्य शासनाच्या वतीने पीक विम्याचे धरसोडीचे धोरण सुरू आहे। अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना पुरेसे प्रमाणात पीक कर्ज मिळण्याची आवश्यकता आहे, परंतु पीक कर्जासाठी शेतकऱ्यांची अर्ज आल्यानंतर ही राज्य शासनाने त्वरित कर्ज मंजूर करण्याचे निर्देश असतानाही शेकडो अर्ज बँकेत प्रलंबित आहे। सदर अर्ज त्वरित निकाली काढण्याचे आवश्यक असताना हे अर्ज मुख्य शाखा आणि विभागीय शाखा यांच्याकडे पाठवून शेतकऱ्यांना नाहक त्रास दिला जात आहे। सिबिल आणि थकबाकी दाखवून अन्य काही तांत्रिक बाबी दाखवून पीक कर्ज नाकारले जात आहे। या परिस्थितीत शिवसेनेच्या वतीने बँकांना जाब विचारणा बँकांची शाळा हा आंदोलनात्मक कार्यक्रम तालुक्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने करण्यात आला। कोणतेही कारण दाखवून पीक कर्ज नाकारू नये, नाहीतर तीव्र आंदोलन करण्यात येईल असे निवेदन फुलंब्री शिवसेना शहर प्रमुख उमेश दुतोंडे आणि फुलंब्री तालुका शिवसेना कामगार आघाडीचे प्रवीण एकंडे यांच्या लेटर पॅडवर देण्यात आले। यावेळी शिवसैनिक आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय भवानी, जय शिवाजी। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी औरंगाबाद मराठवाडा उपसंपादक अकबर शहा। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.